तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपल्या चॅनल ज्याचं नाव आहे राकेश मेहते 30 आणि मी हसतो तुम्ही पण हसायला पाहिजे. हसता ना मित्रांनो. तर पहिल्या सर्वांना सकाळ शुभ सकाळ. कारण आपण आज आलेलो आहे एका ठिकाणी रिसॉर्टला आलेलो आहे. तो रिसॉर्ट खूप छान रिसॉर्ट आहे. माझं दुसऱ्यांदा येणं आहे. तर नक्की तुम्ही पण या रिसॉर्टला या. तर तुम्हाला रिसॉर्ट तुम्हाला नाव समजेलच काय करून आहे. आणि आपल्या पनवेल स्टेशनपासून जो अंतर आहे तो मग तुम्हाला मी सांगेलच किती अंतर आहे. कारण ते आपल्या रिसॉर्टला गेल्यावर समजेल पनवेल स्टेशनपासून किती अंतरावर आणि किती टाईम लागेल याला करून. तर आपण जो रिसॉर्टला आलो त्या रिसॉर्टचं नाव पण तुम्हाला समजेलच. तर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब विसरू नका. तर चला आपण ज्या रिसॉर्टला आलेलो आहे त्या रिसॉर्टचं नाव आहे आताशा रिसॉर्ट करून आहे. तर चला आपण आता जाऊया डायरेक्ट रिसॉर्टच्या आतमध्ये. तर बघा आता आपण एंट्री करत आहे आताशा रिसॉर्टमध्ये. हां, तर चला आपण आता आतमध्ये जाऊया. आणि बघा एंट्रीला मस्त की दोन आपले हत्ती पण आहे तुमचं स्वागत करायला. आपले मस्त बदका बघा पाण्यामध्ये किती मस्त मजा करते बघा. तर बघा मस्त डुबकी मारतोय. आतमध्ये तुम्ही एंट्री करता रिसॉर्टमध्ये तर बघा हे टेंट आहे. ए सीवाले टेंट आहे हे पूर्ण. इथं 10 टेंट आहे पूर्ण. आणि नॉर्मल रूम पण आहे इथं. आम्ही तर टेंट बुक केलेला आहे. 10 टेंट आणि बाहेर जागा पण आहे बघा फेस आहे. हे जसं तुम्ही आतून एंट्री कराल ना बघा झाडं पण मस्त आहे आपली नारळाची. आणि समोरच आपली आतमध्ये एंट्री आहे जिथं आपण आता रिसॉर्टच्या आतमध्ये आपण जाणार आहे. रिसॉर्टमध्ये डिस्को डान्स पण आहे तुम्हाला. आतमध्ये डिस्को डान्स आहे. आम्ही रात्री इथे गेलेलो आतमध्ये डिस्को डान्सला. तर आपला तो व्हिडिओ येईल, आपला शॉर्ट व्हिडिओ आपण काढलेला आहे. तर नक्की तुम्हाला भेटेल तुम्हाला आपल्या आतमधला लोकेशन बघायला डिस्को डान्सचा. चला आपण जाऊया आता पुढ्यात बघा जर एन्जॉय करताय ते तुम्हाला. हे आपलं आता आपण चाललो आहे रिसेप्शनवर चाललो आहे आपण आहे. आणि एंट्रीला पण बघा खूप छानसं आपलं स्टॅच्यू आहे. तर चला आपण जाऊया आता आतमध्ये. आणि आतमध्ये एक पक्षी पण मस्त आहे, लवबड आहे चांगले, ते पण तुम्हाला दाखवतो. बघा आपण जसं आतमध्ये एंट्री करतो लेफ्ट साईडला मस्त की पक्षी आहे बघा आपले. खूप छान लवबड आहे बघा. सकाळ सकाळी तर आवाज पण मस्त ऐकायला भेटतो आपल्याला किलबिलसारखा एकदम. पण खूप छान आहे बघा. टेबल पण मस्त आहे बघा बसायला तुम्हाला जेवायला. आणि आता चालू आहे आतमध्ये नाश्ता. आतमध्ये नाश्ता चालू आहे. तर बघा आपली पण पूर्ण जो आपला ग्रुप आला पूर्ण बसला आहे बघा. आणि आतमध्ये तुम्ही आल्या तुम्हाला इथं रिसेप्शन आहे बघा. आणि बघा आपला इथं पूर्ण ग्रुप बसला आहे नाश्ता करायला. बघा नाश्ता पण मस्त आहे. आणि खुर्ची ब्रेड हा इथं वेगळा मेनू आहे बघा. शिरा आहे, उपमा, पोहे आहे आणि भुर्जी आहे. चला तुम्हाला दाखवतो मी नाश्ता. तर बघा इथं हे खूप एन्जॉयसारखं भरपूर आहे ह्या रिसॉर्टला. हे बघा वरती पण परत आहे. हा वरचा सिंगल आहे. वरती पण आहे. वरचा सिंगल आहे आणि खालचा डबल आहे. आपले शिया आहे बरोबर. बघा आपले कासव पण आहे. आपला उंट बघा इथं पण एक कासव आहे. बघा उंट पण आहे. आणि आपला हाती, हाती मेरे साथी. बघा इथं पण ट्रॅकिंग आहे बघा. हे एक स्विमिंग पूल आहे, छोटासा स्विमिंग पूल आहे.
तर बघा त्या स्वागतासाठी बघा आपल्या इथं मस्त स्टॅच्यू आहे आणि आपण चालत डायरेक्ट स्विमिंग पूलकडे. हा आहे स्विमिंग पूल. कारण आपण इथं खूप मजा करणार नंतर. इथं DJ वाजला ना बघा, इथे जर DJ वाजला ना बघा. आणि स्विमिंग पूलचं टायमिंग पण बघा, सकाळी 8 ते बघा. हे आपले बघा आता पाण्यामध्ये उतरले आहे. तर नंतर गर्दी असते. आता सर्वजण नाश्ता करताय ना, आता सर्वजण नाश्ता करतात आहे. नाश्त्यानंतर आपले प्रत्येकजण येईल आणि या स्विमिंग पूलचा असा आनंद घेणार बघा. बघा आणि बाहेरचं लोकेशन दाखवतो. बाहेरचं लोकेशन खूप छान आहे. बाहेरचं म्हणजे रिसॉर्टचं जो बाहेरचा पाठचा साईट आहे ते लोकेशन बघा, खूप ते सुंदर लोकेशन आहे बघा एकदम. किती लोकेशन आहे बघा. पाणी वाहत आहे, पूर्ण हिरवं गार आहे बघा. असं वाटेल का आपण कुठे गावी चालू आहे, गावी चालू आहे वाटेल. आणि आपला पपयाचं झाड आहे बघा. तर नक्की तुम्ही पण या. तुम्हाला एन्जॉय करायचं असेल फॅमिलीबरोबर तर नक्की आपल्या तुम्हाला ब्लॉगमध्ये तुम्हाला पुन्हा डिटेल माहीत पडेल. इथं पनवेलवरून किती लांब आहे, किती किलोमीटर आहे, किती टाईम लागेल आणि इथं काय चार्ज आहे. तर आम्ही तर शनिवार रविवार आम्ही आहे, ते तुम्हाला सर्व माहिती भेटेल आपल्या ब्लॉगमध्ये. तर नक्की तुम्ही इथे या. आणि खूप सुंदर आहे बघा. जास्त हे पण नाही म्हणजे आपलं जे रिसॉर्ट असतात मोठमोठे तसं नाही, नॉर्मल फक्त आपलं एक स्विमिंग पूल आहे. आणि नंतर पुन्हा स्विमिंग पूल पूर्ण भरून जाणार. उद्या पूर्ण क्राऊड असणार आहे. DJ वाजणार, सगळे नाचत असणार, आपापले जण असतील नाचत असणार ग्रुपवर करून आहे. आमचा मोठाच ग्रुप आहे. त्यानंतर तिथून मग झरे वाजतात पाण्याच्या वरून डिस्को डान्स करायला. इथं जेवण पण तुमचा नाश्ता पण उत्तम पद्धतीचा आहे बघा. आता तुम्ही सकाळी बघितलं जे तुम्हाला नाश्ता दाखवला मी, त्यात मस्त की आपलं मिसळ होती, पोहे होते, शिरा होता आणि नॉनव्हेजमध्ये भुर्जी होती. तर आपण त्याला शिरा घेतला ना खायला, आपलं जो ताट्यामध्ये तुम्हाला दाखवलं आहे करून. कारण ते नाश्ता फक्त होता. परत दुपारचं जेवण आहे, ते जेवण पण तुम्हाला बघायला भेटेल. जेवणामध्ये काय काय आयटम असतात, व्हेज नॉनव्हेज दोन्ही असतात. त्यानंतर परत संध्याकाळचा ब्रेकफास्ट पण आहे, तो पण तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. नक्की तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा, स्किप करू नका. जास्त आपला व्हिडिओ काय मोठा नसणार आहे. आणि तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्याचं नाव आहे राकेश मेहते 30 आणि मी हसतो, तुम्ही पण हसायलाच पाहिजे. बघा ना किती सुंदरचं वातावरण बघा. अजून तशी 9 वाजलेले आहे, पूर्ण हिरवगार आहे. आणि पाऊस असतं तर अजून खूप बरं वाटलं असतं. एकदम किती लोकेशन बघा ना, एकदम असं वाटतं आपण कुठे गावी चालू आहे. तुम्हाला रात्री इथं एन्जॉय करायला खूप छानशी जागा आहे. हे बघा खूप छान जागा आहे. इथं पुन्हा रात्री लाईटिंगचं असतं, पुन्हा लाईटिंगचं असतं. तुम्ही इथं तुमचे ड्रिंक बिंग काय तुम्ही नाच गाणं तुम्ही करू शकता, तुमचं स्पीकर लावून करू शकता. खूप इथं खूप सुविधा आहे, तुम्हाला कसलीच त्रास नाही आहे बघा. आम्ही पण रात्री इथंच मजा केली बघा. हे आमचेच टेबल आहे, जे आता हे टेबल आहे खुर्च्या ते आमचेच आहे. कारण आम्ही इथं रात्री होतो 2 ते 8पर्यंत आम्ही होतो रात्री इथं. आणि खूप हे लाईटिंग आहे, असं वाटतं ना कुठं आपण लग्नामध्ये आलो आहे असं वाटतं. आणि खूप बरं वाटलं एकदम. आम्ही तर गेल्या वर्षी पण आलो, ह्या वर्षी पण आलो. खूप बरं वाटतं एकदम. नक्की तुम्ही पण एकदा या. आणि आपण चला आता आपण जागा आपल्या टेंटमध्ये, म्हणजे आपलं जे आपण तिथं रूम घेतला आपण तो दाखवतो तुम्हाला रूम कसा आहे. तर चला जाऊया आपण पुढे. तर 4 व्हीलर 2 व्हीलर तुम्ही घेऊन आल्यानंतर तर खूप पार्किंग आहे. हे तुम्हाला पार्किंगचा काय प्रॉब्लेम नाही बघा. आमची पण गाडी, आम्ही पण गाडी घेऊन आले मुंबईवरनं, बँड्रावरनं. आणि आता आम्ही बँड्रा, खार, सांताक्रूज, शिवडी, डाक्या रोड, भायकाला अशी आम्ही सर्व वेगवेगळ्या ठिकाणी आलो आहे. विरार सर्व आलो बघा. पार्किंग पण खूप जागा आहे, जास्तपर्यंत तुम्हाला गाडी बाहेर लावावं लागेल म्हणून. आणि फ्री चार्ज आहे इथं पार्किंगची, तुमच्या 1 रुपया घेणार नाही तुम्ही तुमची गाडी घेऊन आलं तर. बघा आता आपला समोर आपला जिथं आपण राहतो आहे तो आपला बघा टेंट पण आलेला आहे. आणि 10 टेंट आहे. बाकीचे रूम पण तुम्हाला दाखवतो नंतर. नॉर्मल रूम पण आहे. पहिला आपण जाऊया ट्रेनकडे. एंट्री बघा ना कशी वाटते, असं वाटतं आपण कुठं आपण लग्नाला आलो आहे चाललं आहे असं वाटतं बघा. तरी आपण जिथं आपण रात्र काढली, आपला टेंट आहे.
बघा आपले भाऊ गेटवरती उभा आहे आणि मस्त की एकदम हे आहे. चला आपण जाऊया आतमध्ये. तर आपण आपल्या ट्रेनमध्ये एंट्री करत आहे. हे बघा ओ मराठी ॲक्टर, हॅलो नमस्ते. हे बघा आपले अंकुशमधले मराठी ॲक्टर आहे, ते आता रिटायर झालेले आहे. मस्त ठीक आहे. ओ मिथुन चक्रवर्ती आणि आपले सारे ऑल हिरो आहे. हे आपले ऑल हिरो आहे. यांना पट्टे चांगले पट्टे ॲक्टर हे करतात, नकल करतात ते बघा. आणि आपली AC सर्व चार्जिंग सर्व आहे आणि बेड पण बघा. तिथं खूप जागा पण आहे आतमध्ये. असं पण आहे तुम्ही 50 बोला 25 बोला 30 बोला या तुम्ही रूममध्ये आरामशीर राहू शकतात आहे. तर तुम्हाला सर्व डिटेल माहीत पडेल. आपला एखादा काय चार्ज आहे पूर्ण तो आपल्या ब्लॉगमध्ये. तर बघा हे टेंट आहे सर्व लाईनीशीर आहे एकदम. आणि प्रत्येक टेंटच्या मागे AC आहे. भाऊ आमचे भाऊ गायक आहे. हे म्युझिकवर गाणं मस्त बोलतात. तर त्यांचं नाव आहे प्रवीण भार्गव. प्रवीण भाऊ छान गाणं बोलतात. आत्ताशी आपण रिसॉर्टला आलेलो आहे. तर थोडी आपण तुम्हाला माहिती भेटेल म्हणजे पनवेल स्टेशनमधून किती अंतरावरती आहे आणि त्यांचा काय रेट आहे दिवसाचा, त्यांचा शनिवारचा रविवारचा काय रेट आहे किंवा एक दिवसाचा त्यांचा काय चार्ज आहे ते नक्की तुम्हाला सांगेल. तर चला आपण त्यांच्याशी बोलूया आपण जरा. नमस्कार भाऊ. नमस्कार. तुमचं नाव काय? विवेक. हां जरा तुमची माहिती द्या ना जरा. तुमच्या रिसॉर्टला यायचं असेल पनवेलवरना तर तुमचं किती किलोमीटर अंतरावर आहे? पनवेल स्टेशनवरून 7 किलोमीटर आहे. 7 किलोमीटर तुमचं आहे. ऑटो पण मिळतात, इको पण मिळतात, शेअर पण. म्हणजे आम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही कुठल्या कस्टमरला. ट्रॅव्हलिंगसाठी काही प्रॉब्लेम. आणि प्लस तुमचं समजा आता शनिवार रविवारचं कसं तुमचं आहे? शनिवार रविवार स्टे असेल तर ओव्हरनाईट स्टे पण होतं. मग त्याचं काय चार्ज काय आहे? स्टे असेल तर 2000 रुपये पर पर्सन आहे. शनिवार रविवार 5 शेअरिंग 1 रूम. मग त्यात AC तुम्हाला भेटणार का? AC AC. आणि फक्त रविवारचं यायचं असेल तर रविवारी डेचं असेल तर 1000 रुपये पर पर्सन आहे. तर बघा तुम्ही समजा इथं तुम्ही शनिवार रविवार आले तर 2000 रुपये चार्ज आहे. आणि तुम्ही फक्त एक दिवसात तुम्ही रविवार आले तर तिथं 1000 रुपये चार्ज आहे करून आहे. पण बघा आपल्या तुम्ही व्हिडिओमध्ये मला आपल्या बघा तिथं टेंट पण खूप छान आहे आणि इथं सर्व्हिस पण खूप छान आहे. तर आम्ही इथं दरवर्षी येतो, आम्हाला खूप सर्व्हिस छान भेटेल. तुम्हाला पण नक्की भेटेल आणि नक्की तुम्ही व्हिजिट करा. आता बघा सर्व हे जे टेबल लागलेले आहे हे सर्व आता हे जेवणाचे आहे बघा आता. आणि जेवणाचा आपला बुफे काउंटर असतो. व्हेज नॉनव्हेज दोन्ही असतं. 2 व्हेज 2 नॉनव्हेज. म्हणजे बघा तुम्हाला इथं व्हेज पण भेटेल, तुम्हाला नॉनव्हेज पण भेटेल. म्हणजे असं नाही का फक्त व्हेज आहे नॉनव्हेज असं नाही, दोन्ही प्रकारचं इथे जेवण आहे. आणि जेवण तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. सकाळी नाश्ता पण छान होता बघा. ब्रेड होता, मस्का होता, मिसळ होती, परत रवा होता, भुर्जी होती त्यात आणि पोहे पण होते. तर आता तुम्हाला जेवणामध्ये पण भेटेल बघा. आता इथं जेवण चालूच होईल, अर्धा एक तासामध्ये चालू जेवण होईल. आणि परत स्विमिंग पूल तुम्हाला दाखवायला मी करून आहे. तर बघा भाऊ आपल्याला खूप छान माहिती पण देतात आणि नक्की तुम्ही इथं व्हिजिट करा. आणि त्यांना तुम्हाला मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्यांचा मी ॲड्रेस त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकेल. नक्की तुम्ही ते या. तुम्ही माझं नाव सांगा, आपलं त्यांचं नाव सांगा राकेश मेहते 30. नक्की तुम्हाला भाऊ ते सपोर्ट करेल. तुम्हाला छान तिथं सर्व्हिस पण भेटेल. तर भाऊ खूप खूप धन्यवाद. आणि समजा तुमच्याकडे कस्टमर येईल नाही असे नाही तर त्यांना खूप छान सर्व्हिस द्या करून. नक्की देऊ. नक्की. धन्यवाद. आणि बघा इथं यायला तुम्हाला परत जायला तुम्हाला इथं ऑटो पण सर्व्हिस आहे बघा. बघा इथं सर्व्हिस सुविधा आहे म्हणजे तुम्हाला परत इथून जायला. तर बघा टेबल लागलेले आहे. परत जागा कमी पडते, अशी जागा कमी नाही अशी नाही आहे बघा. बाहेर पण जागा भरपूर आहे. बघा आपली कशी मस्त की टीम आपले सर जे मित्र मैत्रिणी आहे मस्त एन्जॉय करता पाण्यामध्ये बघा. फोटो काढू का नको काढू? बघा कसं पाण्यामध्ये मजा करते बघा. बघा इकडे बघ बाबू. हे बाबू
बघा किती छोटासा मस्त स्विमिंग पूल आहे बघा. हा एक छोटासा वेगळा आहे कनेक्ट आहे स्विमिंग पूल आणि हा लांबच्या लांब आणि तिथं पुऱ्या खूप डीप आहे आणि हा सर्व पूर्ण आपलाच ग्रुप आहे. हा सर्व आपलाच ग्रुप आहे पूर्ण पाण्यामध्ये उतरायला येतो. बघा बाहेरचं वातावरण बघा किती वातावरण बघा पावसाचं पूर्ण वातावरण झालेलं आहे. पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं आहे. टिप 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 चालू आहे आणि बघा तिथं नदी पण आहे मस्तपैकी. बघा तिथं नदी पण आहे बघा. समोर बघा असा झारा येतोय बघा. ते मला झूम करून दाखवतो. हे बघा झारा कसा येतो बघा. हे बघा भरपूर झूम केलेला आहे मी. मित्र कसे मजा करते बघा पाण्यामध्ये उतरून आता बघा. हाय संजीव बाबा. मला बोलायचंय. हा बोला. छान मित्र ही लता चंद्रकांत मोरे हा विजय तांबे अशा काही येथे आता काही आम्ही जमती करून आम्ही एकत्र भेटलो आणि एवढंच म्हणेल हा पूर्ण ग्रुप आहे छान ग्रुप आहे. हा ग्रुपमध्ये बघा किती छान ग्रुप आहे. ह्या ग्रुपमध्ये आपण जॉईन झालेले आहे. हे सर्व आहे ना 48 49 50 51 52 अशा वयाचे आहे आणि ह्या वयामध्ये फक्त आपणच छोटा आहे म्हणजे 45 वयाचा तरी पण याच्यावर खूप एन्जॉय करतो. बघा कशी एन्जॉय करते बघा. बघा अशी लहान मुलगी पण बघा पप्पाबरोबर कशी मजा पाण्यामध्ये मजा करते बघा. बघा तिला पण किती मजा वाटते बघा पाण्यामध्ये. पप्पाबरोबर ती पाण्यात उतरली आहे बघा. तिला किती बरं वाटते बघा. जरा पण ती रडत नाही. ती एक चेहरा हसरा पण आहे बघा. आणि आमची सर्व इथं आहे मित्र अजून मजा करताय ती बघा. ती बघा ती पण कशी पाण्यामध्ये मजा करते बघा. बघा कधी हसते बघा. बघा तिचा चेहरा किती हसरा आहे बघा एकदम बघा. किती हसते बघा ती पोरगी एकदम. काढले व्हिडिओ काढलेले फोटो काढलेले आहे. तर बघा आमचे 2-3 भाऊ त्यांचा सत्कार करतात आमच्या ताईंचा नारळ देऊन. पण एवढंच आपण नारळ जो दिला आहे त्याला मेहनत खूप आहे सोलायला. धन्यवाद धन्यवाद. बघा बाहेरचं वातावरण खूप छान आहे. तर बघा आमचे स्वप्नील साहेब आहे त्यांनी यांचा सत्कार केला नारळ देऊन. हे आमचं कपल्स आहे पुण्याचं कपल्स आहे. त्याने सत्कार केला ते आहे कात्रजचे आहे. तर बघा त्याला नारळ देऊन सत्कार केला. तर स्वप्नील भाऊ तुमचं खूप खूप धन्यवाद 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 धन्यवाद. बाहेर येतोय पाण्यातून बघा. आम्ही सर्वजण आता पाण्यातून बाहेर येत आहे. आम्ही चाललो आता जेवायला. तर बघा आम्ही तर सर्व आमची पूर्ण टीम बाहेर आलेली आहे. जे आमचा जो ग्रुप होता तो ग्रुप पूर्ण बाहेर आला. आता बघा जेवणाला चालू झालेलं आहे. आता तुम्हाला दाखवतो आपल्या जेवणावर मेनू काय आहे ते. आपण मेनू बघूया जेवणामध्ये जाऊन काय आहे. तर आपण जरा मेनू बघूया बघा. पण आपण जाऊन मेनू बघूया काय काय जेवणामध्ये. पापड आहे. अरे क्या खेलते बैठा भाई लेना पनीर चना आहे सगळी. पनीर मसाला पण आहे. मस्त की बघा रोटी पण आहे बघा. आणि आपला हा व्हाईट राईस आणि हे आहे डाळ आणि तुमचं एक स्वीटमध्ये आहे बघा. आणि पूर्ण तिथं व्हेज होतं आणि नॉनव्हेज आपल्या एका साईडला चिकन बघा. बघा चिकन आहे ग्रेव्हीवाला चिकन आहे आणि बघा सुका चिकन आहे. ज्याला व्हेज नॉनव्हेज दोन्ही घेतात. ज्याला व्हेज तो व्हेजच घेतो. बघा यांनी पूर्ण घेतलेलं आहे व्हेज नॉनव्हेज दोन्ही. तर चला
आपली पण डिश आपण आता भरूया. आता मला दाखवतो आपण डिशमध्ये आपण काय खायला घेतलं आहे ते. पहिले आपण आता आपली डिश भरूया. जेवण आपण दोन्ही घेतलं. आपण नॉनव्हेज घेतलं आहे आणि आपण व्हेज पण घेतलेलं आहे. बघा दोन घेतलेलं आहे. तर राईस आहे, रोटी आहे, सॅलड आहे, पापड आहे, डाळ आहे बघा आपलं पूर्ण. आणि हे चं हे पण खायला घेतलेलं आहे. आणि आपले तर बघा इथं आपली पूर्ण मित्र बसलेले आहे ते जेवायला. बघा आम्ही रविवार सोडत नाही. कसं जेवण कसं आहे? हो. बघा आमचा बाबू लवकर जेवण झाला सर अगोदर. रमेश भाऊ तुम्हाला काय आणू काय? त्यांचं जेवण झालेलं आहे. हे बसलेलं आहे मस्तीकी. भात पण खायचं मला. तर युट्यूब फॅमिली तुम्ही पण या सर्वांनी जेवायला. पहिला आपण मस्त जेवूया मस्तपैकी. चला या तुम्ही पण जेवायला. चला आपण जेवण टेस्ट करूया पहिले मस्त चिकन बरोबर. चांगला एक नंबर जेवण टेस्टी आहे. आता सर्वांचं जेवण झालेलं आहे. मस्त की सर्व जेवण झाले. आता मोकळे एकदम. आता सर्व चालले आहे चेंजिंग करायला. बघा आता सर्व कपडे आता चेंजिंग करायला झाले. आम्हाला पण जाऊन चेंजिंग करायचे कपडे आता. तर आमचे सकाळपासून कपडे तिथे वले कपडे पूर्ण हे बघा पूर्ण वले कपडेवाले आहे. आता मस्त कपडे चेंज करणार. ओ आता कपडे चेंज करायला स्विमिंग पूलमध्ये जायचं आहे. मग त्यालाच माहीत नाही. तर आता मी जाऊन पहिले कपडे चेंजिंग करणार. मस्त मस्त आमची इथं महफिल परत बसणार गप्पा मारायला. मग तुम्हाला दाखवू आपण तो व्हिडिओ डायरेक्ट गप्पा मारताना. आता आपले चला आपण जाऊया आता डायरेक्ट कपडे चेंजिंग करायला. मी चांगला फ्रेश झालो आहे आणि आता आमची मैफिल पूर्ण बसलेली आहे. गाण्याच्या भेंड्या खेळत आहे. आपल्या गाण्याची भेंडी चालू आहे. एक साईडला पूर्ण आपल्या लेडीज आहे, एक साईडला पुढे आपले जेंट्स लोक आहे. मस्त मैफिल जमलेली आहे. तर जरा फ्रेश येऊन ऐक ना और हम ना मिल पाए तो. तर बघा आता आम्हाला चाय पण आलेली आहे. आम्हाला जागेवर बसल्या बसल्या चाय पण आली आहे. बघा लता आम्हाला चाय पण आलेली आहे. मग चाय त्या मुलाला चाय दिलास का? कुठे गेला मुलगा आमचा? मुलगा बाहेर गेला आणि मुलगी आतमध्ये आली. काही नाश्ता आहे आपला आहे. बटाटा वडा आहे आणि चटणी आहे बघा. बघा बटाटा वडा आणि चटणी आहे आणि त्याचबरोबर इथं चाय पण आहे. बघा ही ह्या चाय आहे आणि ही कॉफी. तर संध्याकाळी तुम्हाला नाश्त्याला ते आहे. जेव्हा आपण इथे निघणार आपण संध्याकाळी 5-5:30ला तेव्हा नाश्त्याला ते आहे. तर चला आपण पण आता पहिला नाश्ता घेऊया आपला. आपण वडा सरांना माहिती आहे आपलं तरी फेमस आहे. कारण आपले जे एक आपले 4-5 आपले यूट्यूब फॅमिली आहे ना त्यांना माहिती आहे दादा आता वडा बोलल्यानंतर काय सोडणार नाही. तरी पण आपण 2च वडे घेतले बघा. का वेस्टेज नको जायला. फायदा परत घेऊ शकतो आपण. बघा मस्तपैकी बघा. नाही मग सांगतो ना डायरेक्ट आम्हाला भारी पण आहे पुढे झालं होतं. तर बघा आपण घेतले आता बरोबर वडे आहे 2, चटणी आणि चाय आहे. तर बघा आपल्या वडे 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 चाय कॉफी. तर बघा आपली पूर्ण आता मित्रमैत्रीण आपले हेच चालले आता सर्व. चला पहिला आपण नाश्ता करून घ्या. मग ती लोक येईल तर तुम्हाला त्यांचा पण नाश्ता चालला आहे आणि पूर्ण तयारी पण आपली झाली निघायची. आता नाश्ता करायचा आणि निघायचा आता. सर्वात लांब जाणारे आमचे हे आहे. हे सर्वात लांब जाणारे पुण्याला जाणारे हे सर्वात लांब कात्रज. चंदे भाऊ परत कधी भेटणार आता? यावर्षी भेटायचं परत आहे. कारण हा ग्रुप गेल्या वर्षी आम्ही इथं आलेलो. आम्ही आस्था रिसॉर्टला आलेलो आम्ही. तर सर्वांचा नाश्ता चालला आहे, चहा चालला आहे, पूर्ण तयारी पण झाली बघा. सर्व बॅगा भरलेल्या आहे. आमच्या बॅगा तिथं पण आहे बाहेर.
आणि बघा सर्व पूर्ण नाश्त्याचं सर्व आहे. हे सर्व नाश्त्यावाले जातात. म्हणजे आता अजून 15-20 मिनिटे सर्व एक जे आले पूर्ण खाली होईल. ते नवीन येईल आता सर्वजण. नाश्ता करतात आहे वडा आणि चाय. बघा आपला पूर्ण ग्रुप आहे. हा आपला पूर्ण ग्रुप होता 2 दिवस पूर्ण ग्रुप होता आपला. बघा आपला पूर्ण ग्रुप होता आणि आपण त्यांचा व्हिडिओ कॉल फोन करत होतो. आपला पूर्ण ग्रुप होता. तर खूप मजा केली आम्ही. आणि बघा आम्ही सांगते आम्हाला बघा शोभा वाढायला आमची अजून शोभा वाढायला बघा. हे आपले बघा 2 बघा बघा हे 2 पाहुणे आले बघा. बघा 2 पाहुणे आपल्यामध्ये आले. इथं पिकअप ड्रॉप इको गाडी पण आहे. 7 पॅसेंजरचे 350 रुपये आहे. आता आपण विचारलं आपण ड्रायव्हरला तर इको तुम्हाला गाडी येते पिकअप करायला ड्रॉप करायला. तुम्ही रिसॉर्टमध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला. रिसॉर्टवाले स्वतः ते कॉन्टॅक्ट नंबर करतात यांना पाठवतात पनवेल स्टेशनला ते रिसॉर्टपर्यंत. ही पण सुविधा इथं आहे बघा तुम्हाला पिकअप ड्रॉप पण. तर बघा आता आपल्या सर्व आपण निघायची तयारी झाली. सर्व आपले बघा आपले भरपूर लोक गेले आता आपली फॅमिली पूर्ण म्हणजे आपले मित्र. आणि आता आमची गाडी मला घेऊन जायची आहे. म्हणजे आपण गाडी घेऊन जाणार आता खारला. आणि बघा आता आपले थोडे गेले मित्र इको गाडीने. आता त्यांच्यासाठी परत इको किंवा रिक्षा आपल्याला येईलच यांना पिकअप करायला पनवेल स्टेशनपर्यंत. तर तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आपला ब्लॉग कसा होता पूर्ण. तर तुम्हाला माहिती आपला हा ब्लॉग होता तो पूर्ण रिसॉर्टचा होता. म्हणजे तो आताशा रिसॉर्ट आहे त्याचा होता पनवेलला. आणि तिथं खूप सुविधा पण चांगली आहे. कारण कसं आहे जास्त पण रिजनेबल आहे बघा. 2000 रुपये आहे तुमचे 24 तासाचे आणि तुमचे 1000 रुपये 1 तासाचे आहे एका दिवसाचे आहे. पण तुम्हाला जे 1000 रुपये आहे ते तुम्हाला मस्त की 10 भेटणार AC 10 भेटणार तुम्हाला. पण त्यात मिनिमम तुमचे 7 ते 8 लोक पाहिजे. तर त्या 2000मध्ये तुमचं इन्क्लूड आहे. तुम्हाला त्याचा एक्स्ट्रा पे करायचं नाही तुम्हाला. तर तुम्हाला त्यात ते 2000मध्ये तुम्हाला भेटणार AC वाला रूम. आणि तुमचे 5च्या खाली असेल म्हणजे 3-4 जण असेल तर तुम्हाला रूम भेटणार. ते रूमचे पण तुम्हाला पे नाही करते. रूम पण तुम्हाला इन्क्लूड आहे म्हणजे ते रूम पण तुम्हाला फ्री भेटणार आहे. आणि प्लस इथं कसं सिस्टम आहे म्हणजे तुम्ही समजा शनिवारी 12 वाजता आले आणि तुम्ही रविवारी तुम्ही 11-11:30 तुम्ही नाश्ता करून पण तुम्ही जाऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला पे तेवढेच करायचे आहे 2000 रुपये. आणि 24 तासाचा पण आहे. म्हणजे समजा तुम्ही आता शनिवारी तुम्ही 5-5:30 आले तर दुसऱ्या तुम्हाला पुन्हा 5-5:30 पण तुम्हाला खाली करायचं असतं. आता आम्ही खाली करतो बघा. कारण आम्ही पण शनिवारी 5-5:30 आलेलो आणि आता आम्ही तर 6 वाजून गेले. आम्ही आता चालले पूर्ण आम्ही चेकअप पूर्ण केलं त्यांचं पूर्ण आता. आणि तुम्ही पण नक्की या. तुम्हाला याचा ॲड्रेस तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटेलच. त्यांचा नंबर तुम्हाला भेटेल. नक्की त्याचा तुम्ही फायदा घ्या. आणि खूप छान सुंदर आहे. इथं सकाळी नाश्ता आहे दुपारी जेवण आहे परत संध्याकाळी नाश्ता आहे. तर तुम्ही आपला नाश्ता सकाळी तुम्ही नाश्ता फार छान होता. दुपारी आपलं जेवण पण छान होतं. आणि आताच आपला जो नाश्ता होता तो पण वडा मस्त छान होता आणि चाय कॉफी होती. तर नक्की तुम्ही आपल्या चॅनल नवीन पण असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करा. आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईबर करा. आणि आपण असेच नवीन आपण व्हिडिओ घेऊन येऊया. तर चला सर्वांना बाय.